आज आपण आलोय नाशिक शहरापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेणुका देवी संस्थान येथे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या विविधा या यूट्यूब चॅनलमध्ये। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडपासून 3 किलोमीटरवर सह्याद्री पर्वत रांगेतील चांदवड किल्ल्याच्या पायथ्याशी टेकडीवर रेणुका मातेचे मंदिर आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराची द्वारशाखा नक्षीकामाने सजलेली पाहायला मिळते। मंदिरापुढील पटांगणात उंच असे 2 दगडी दीपस्तंभ आहेत। या देवीचे वैशिष्ट्य असे सांगतात की गडावरच्या सप्तशृंग निवासिनी देवीप्रमाणेच ती सकाळी बाला, दुपारी तरुणी तर सायंकाळी वृद्धेप्रमाणे दररोज त्रिविध रूपात दिसते। रेणुकेचा तांदळा हा दगडी गुहेत आहे, त्यामुळे ते अरुंद असे गर्भगृहासारखे होते। रेणुका देवीचे मंदिर स्थापनेमागेही एक आख्यायिका सांगितली जाते। रेणुका ही माहूर गडावर आश्रम असलेल्या जमदग्नी नावाच्या अतिशय कोपिष्ट ऋषींची पत्नी। एकदा रेणुकेकडून झालेल्या प्रमादामुळे रागाच्या भरात जमदग्नी ऋषींनी आपला मुलगा परशुराम याला रेणुकेचे मस्तक धडावेगळे करण्याची आज्ञा दिली। वडिलांच्या आज्ञेनुसार परशुरामांनी आपल्या मातेचे रेणुकेचे मस्तक धडावेगळे केले। रेणुकेचे मस्तक तिथून जे उडाले ते चांदवडला सध्या जिथे देवीचे मंदिर आहे तिथे येऊन पडले आणि धड माहूर येथेच राहिले। तेव्हापासून माहूर आणि चांदवड येथे रेणुकेची स्थापना झाली असे मानले जाते। आजही माहूरला रेणुका देवीच्या फक्त पादुका तर चांदवडला फक्त मस्तक पाहायला मिळते। रेणुका देवीच्या मूर्तीचेही वेगळेपण सांगितले जाते। रेणुका देवी स्वयंभू असून मूर्ती पाषाणाची आहे। रेणुका मातेची मूर्ती मनुष्याकृती नसून तिथे एक तांदळा आहे। शेंदूर चर्चित शिळेचा भाग म्हणजे देवीचे शिर होय। मंदिराच्या आत 24 कमानींनी सजवलेले प्रांगण पाहायला मिळते। तसेच सभामंडपात 2 तोफा, तुळशी वृंदावन, यज्ञकुंड पाहायला मिळतात।
नवरात्र व चैत्र पौर्णिमेला रेणुका देवी संस्थान येथे मोठी यात्रा भरते.